तर शिवसैनिक व जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांना एकच आव्हान, कारण की डॉक्टर पद्मसिंह पाटील घराणे 30-40 वर्षापासून राजकारणात असून त्यांनी गावाचा विरोध म्हणजे गावाचा विकास केला नाही किंवा गावातील कुठल्याही युवकांना रोजगार दिला नाही. महाराष्ट्रामधील तर तुम्हाला राजकारण माहिती आहे, ज्याच्याकडे सत्ता नाही त्याला दाबलं जाते. हर संघर्ष को आवाज, समय संघर्ष न्यूज. नमस्कार, मी रमाकांत हसगुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज. ज्या ठिकाणी संघर्ष आहे त्या ठिकाणी आम्ही पोचवत असतो. तर सध्या महाराष्ट्रातच नाही तर देशात एक गाजलेलं प्रकरण म्हणजे शिवसेनेच्या दुसऱ्या फुटीचं. तर या फुटीमध्ये जे खासदार फुटलेत त्यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचं पण नाव चर्चेलं जात आहे. जिल्हाभर कालपासून चर्चेला ऊत आलेला आहे आणि ओमराजे हे सध्या नॉट रिचेबल असल्यामुळं एक शक्यता वर्तवली जाते की या चर्चेमध्ये कुठेतरी तथ्य असावं असं वाटतंय. याविषयी आपण बरेच जणांच्या प्रतिक्रिया घेत आहोत. तर सध्या आपण आलेलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील एक राजकीय दृष्ट्या महत्वाचं गाव असलेलं तेर या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते, ओमराजेचे कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत सदस्य अविनाश आगाशे आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपल्याला या चर्चेविषयी आपल्याला जाणून घ्यायचे. आगाशे साहेब, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मला सांगा, कालपासून ओमराजेची फुटून शिंदे गटामध्ये जाण्याच्या चर्चा चालू आहेत. याविषयी काय वाटतंय तुम्हाला? म्हणजे खरंच जातील का, अगर त्यांनी जावं का? दादानी निश्चितच जावं, कारण की इथं दादा हे ग्राउंड लेवलचे नेते आहेत आणि ग्राउंड लेवलला दादा इथं बसून कामं होत नाहीत. त्यांनी सत्तेत गेलंच पाहिजे. सत्तेत गेल्यावरच जिल्ह्याचा विकास होऊ शकतो. असा विकास होण्याची म्हणजे काही दिसेना गेलेत. आणि दादा जो निर्णय घेतील ते एकदम विचार करून योग्य निर्णय घेतील. दादा एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत. दादा ग्राउंड लेवलचे नेते आहेत. दादा हा निश्चितच विचार करून निर्णय घेतील. पण बऱ्याच उलट सुलट प्रतिक्रिया यायला लागलेत. मग दादा जर गेले शिंदे गटामध्ये तर कार्यकर्ते जातील का पाठीमागे? धाराशिव जिल्ह्यात जास्तीत जास्त कार्यकर्ते हे ओमदादाच्या कार्याला प्रेरित होऊन दादाकडे कार्यकर्ते आहेत. असंही नाही की दादाजीकडे जातील. बरेच कार्यकर्ते 70 ते 80% कार्यकर्ते दादांच्या मागे जातील. असं वाटतंय का आता 3,30,000 मताधिक्यानं ओमराजे निवडून आलेले, त्या मतदारांना कुठेतरी धोका दिला किंवा त्यांचा विश्वासघात केला असं काही वाटतंय का? नाही, तसं होणारच नाही, कारण की दादा ही ग्राउंड लेवलला काम करणार आहेत. एखाद्या गरीबातल्या गरीबाचं शेताच्या बांधावर जाऊन काम करणारे नेते हे दादा आहेत. त्यामुळे तसं होणारच नाही. लोक दादाच्या कामाला, विकास कामाला किंवा दादाच्या प्रत्येक कामाला प्रेरित होऊन आणखीन जास्त मतांनी दादाला निवडून देतील. मला सांगा, मग दादा जर इकडं शिंदे गटात आले, सत्तेत आले तर आपल्या जिल्ह्याच्या विकासावर काय परिणाम होईल? दादा निश्चितच विकास करतील. दादा हे एकदम तळागाळातून आलेले नेते आहेत. दादाला कुणाला काय पाहिजे, कुठं काय केलं पाहिजे हे निश्चितच माहिती आहे. दादा सत्तेत आल्याच्या नंतर दादा ही विकास कामावरच भर देतील. परत सांगा, तुम्ही तेर मधले आहेत, शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, ओमराजेचे कार्यकर्ते आहेत, ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहेत. तेर हे राणा जगदीश पाटलाचं पण गाव आहे आणि या गावात एकतरी संवेदनशील आणि पूर्ण जिल्ह्याला नाही महाराष्ट्राला ओमराजे आणि राणा जगदीश पाटील यांचं जे वैमनस्य आहे पूर्ण जिल्ह्याला माहीत आहे. मग आता तुम्ही तेरमधून ओमराजेच्या पाठीमागे आहे. आता दादा सत्तेमध्ये आहेत, राणा दादा भाजपमध्ये, आता हे पण सत्तेत चाललेत. कसं म्हणजे आता ह्यांचं कसं वाटतं? आता हे तर वैमनस्य आहे ना, आता एक ठिकाणी यायला लागले. नाही, हे पहिले बी यापूर्वी बी एकदा सेना आणि भाजप युती असताना दोघं एकत्र आलते. पण दादा हे पक्षाला नाही तर त्या वृत्तीला विरोध करतात. दादा त्यामुळे त्या वृत्तीचा कायम विरोध करत राहतील. मला एक सांगा की शिंदे सेनेतून एक नेहमी आरोप होत आहे की शिंदे सेना जी आहे जिल्ह्यातली भाजपनं हायजॅक केली, म्हणजे राणादादांनी हायजॅक केली. सगळे जिल्हाध्यक्ष सुद्धा त्यांचा माणूस असे आरोप झालेले आहेत. मग आता ओमराजे जाण्यानं काय शिंदे सेनेला फरक पडला? हो, निश्चितच फरक पडेल. ओमराजे जाण्यानं पूर्ण जिल्ह्याच्या नेतृत्वाला एक शिंदे सेनेला चांगला नेता, चांगलं नेतृत्व भेटेल, जे की ग्राउंड लेवल पासून तळागाळ लोकांच्या अडी अडचणीला जाणारा किंवा लोकांना काय पाहिजे हे जाणून घेणारा नेता भेटल्यास सगळी शिंदे सेना ही ओमराजेच्या पाठीमागे उभा राहील. यापूर्वीची शिंदे सेना ही सगळी राणा पाटील चालवतात. त्यामुळे शिंदे सेना नावाला शिंदे सेना आहे, सेना तर पूर्ण राणादाजीच आहे पूर्ण. पण मला एक सांगा, यावेळेस ओमराजे लोकसभेला निवडून आले, 3,30,000 मताधिक्याने निवडून आले. हे ओमराजेला मतदान पडलं का उद्धव ठाकरेला बघून पडलं?
आता तो बराच ओमराच्या कार्याला पाहून काय मतदान पडलं, पक्षाकडे काय पाहून पडलं आणि निष्ठेला पाहून पण काय मतदान पडलं. तर याबद्दल काय वाटतं की मागच्या वेळेस शिवसेना फुटली त्यावेळेस एकनिष्ठ म्हणून ओमरायचं नाव झालं होतं पूर्ण महाराष्ट्रामध्ये. आता चाललेत पक्ष सोडून, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? दादा हे एकनिष्ठ आहेतच. दादाला 3,29,000 इतक्या लीडनी निवडून दिले. मतदारसंघाच्या अपेक्षा बऱ्याच आहेत, लोकांच्या अपेक्षा दादाकडून विकासाच्या आहेत आणि या दोघांच्या भांडणामुळे विकास रखडलाय, विकासाला कुठंतरी आळा यायलाय. त्यामुळे दादा विरोधी पक्षात असल्यामुळं विकासाला अडचण आहे. विकासाला थोडा जाणीवपूर्वक विकासाला अडचण आणण्यात येते. ते पाहून दादा इकडे जाण्याचा निर्णय घेत असतील आणि विकासासाठी केवळ दादा जात असतील. जनतेशी एकनिष्ठ राहण्यासाठी, जनतेशी एकनिष्ठासाठी. आता लोकांनी एवढ्या मतांनी निवडून दिलं म्हटलेच त्यामध्ये त्यांची कामं झाली पाहिजे. बरेच कामं आहेत, विकास कामं वगैरे. नाही, खासदार म्हणून लोकांच्या अपेक्षा असतात आणि नेहमीच विरोधीकडून किंवा विरोधी कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून पत्रकारांना सुद्धा विचारतात, तुम्ही आम्हालाच कसे प्रश्न विचारतो, ओमराजेनं काय दिलं असे प्रश्न विचारतात आम्हाला, ओमराजेला का विचारत नाहीत असं म्हटलं जाते. ओमराजेंकडे सत्ताच नव्हती आणि आपल्या महाराष्ट्रामधील तर तुम्हाला राजकारण माहिती आहे, ज्याच्याकडे सत्ता नाही त्याला दाबलं जाते किंवा बरेच अनेक गंभीर प्रश्न निर्माण केले जातात असे. तर ती केवळ एवढ्या लोकांची जी अपेक्षा आहे दादाकडनं विकासाची, त्या विकासाच्या दृष्टिकोनातूनच दादा हा पक्ष प्रवेश करीत असतील. मला सांग, मग आता सत्तेत गेल्यानंतर विकास तर होईलच हो. असं तुमचा अंदाज आहे. आता तुम्ही ग्रामपंचायत मध्ये सदस्य आहेत, ग्रामपंचायत सध्या भाजपकडे आहे, म्हणजे राणादादाकडे आहे, त्यांच्या पार्टीकडे आहे, तुम्ही सदस्य आहेत विरोधी सदस्य म्हणून. मग आता इकडं वरी दोघं एकाच युतीमध्ये महायुतीमध्ये आल्यानंतर तुमचं जे इथं काय क्रॉस चालतं होतं ते तसंच चालत राहील का? हे इथं जे क्रॉस चालत राहिले ओमराजेंनी आम्ही तेरमध्ये प्रामुख्याने ह्या वृत्तीला विरोध करताय. आता 30-35 वर्ष 40 वर्षापासून हे राणा पाटील घराणं हे सत्तेत आहे. तरीही तुम्ही धाराशिव जिल्ह्याची ओळख आई तुळजाभवानी संत गोरोबा काका यांच्या नावाने होती. गावातील तुम्ही बघायला गेलं तर अशी गावाची दुरवस्था आहे. गावात रस्ते नीट नाहीत, नाली नीट नाहीत. एक छोटासा बी पाऊस आला तर रस्त्यावरती पाणी येतंय. त्यामुळे आम्ही ह्या वृत्तीला विरोध करताय की डॉक्टर पद्मसिंह पाटील घराणे 30-40 वर्षापासून राजकारणात असून त्यांनी गावाचा विरोध म्हणजे गावाचा विकास केला नाही किंवा गावातील कुठल्याही युवकांना रोजगार दिला नाही किंवा गावाच्या बाबतीत त्यांनी गावाचा थोडाही विचार केला नाही. त्यामुळे आम्ही त्यांना कायम विरोध करत आलो आणि कायम जोपर्यंत ते सुधरत नाही तोपर्यंत कायम त्यांना विरोध करत राहील. मग आता महायुतीत आलो, तुम्ही आता सगळेच सत्ताधारी आहेत. मग आता सत्ताधारी या महायुतीत असल्यामुळे सहन करणार का कामाच्या बाबतीत विरोधच करणार? आम्ही जिथं चूक तिथं चूकच म्हणणार, जिथं बरोबर तिथं बरोबरच म्हणणार. आम्ही ह्या वृत्तीला जोपर्यंत त्यांना समजत नाही गावाचा विकास झाला पाहिजे तोपर्यंत ह्या व्यक्तीला विरोधच करत राहणार. म्हणजे सत्तेत जरी असले तरी विकासाच्या बाबतीत तडजोड नाही. विकासाच्या बाबतीत तडजोड नाही. आम्ही प्रामुख्याने ग्रामपंचायत सदस्य झाल्यापासून आमची मागणीच आहे, गावाला गाळे झाले पाहिजे, रस्ते झाले पाहिजे, नाले झाले पाहिजे. आता जो गावातील शॉपिंग सेंटर आहेत त्याचा आम्हीच पाठपुरावा करून बराचसा मुद्दा म्हणजे 90% मार्गी लावला, आम्हीच लावला विरोधकांनी. आमचं धोरणच एक आहे विरोधकाचं की गावात संत गोरोबा काकाची श्रेष्ठ देवाचं गाव, संतांची भूमी आहे तेरे, इथलं मटन मार्केट एका बाजूला गेलं पाहिजे की पूर्ण गोष्टीवर इथं हे झालं पाहिजे. पर आता तुम्ही ग्रामपंचायत म्हणजे आपण ग्रामपंचायत कशीच त्यांना भेटण्यासाठी आलो. हे काय घेऊन हे 5 जूनला मासिक मिटिंग झाली, त्याची प्रोसिडिंग आहे. 5 जूनला ग्रामसेवक मासिक मिटिंग करून रजेवर गेलेत. गपचूप येऊन ही सगळा भोंगळा कारभार चालू आहे. ग्रामपंचायतचा येऊन सही करून काल गपचूप येऊन प्रोसिडिंगवर सही करून गेलेत. मग काय म्हणजे कसं ठराव काय ह्याच्यात गावातील विकास कामाचे तर आता 40 लाख रुपये गावासाठी निधी आलाय. त्या निधीचे 15 वित्त आयोगाचा निधी आहे, त्या निधीचे आराखडा घेतलाय, काय गावात कुठे विकास कामं करायचे काय करायचे ते ठराव घेतलेला आहे. आणि आता निधी आलाय गावात, पावसाळा तोंडावर आलाय, पावसाळा तोंडावर म्हणण्यापेक्षा डोक्यावर आलाय, पावसाळा चालू व्हायला आणि नाल्या स्वच्छ करायचे, त्यात बजेट आहेत, पूर्ण काही कामाचे बजेट आहेत. पण ते ग्रामसेवक आता जाणीवपूर्वक रजेवर गेलेत, असंच गावाला वाऱ्यावर सोडून गेलेत. आता सांगा, तुम्ही आता शिंदे गटात गेल्यानंतर तुम्ही विरोधी ग्रामपंचायत मध्ये विरोधी पक्ष म्हणून काम करताय, आता तुम्ही पण सत्ताधारीच होणार आहेत. आम्ही तर मग गावाच्या विकासावर काय परिणाम होईल का? नाही, आम्ही गावाच्या विकासासाठीच काम करणार आहेत. सत्ताधारी किंवा विरोधक हा विषयच नाही. आम्ही फक्त गावाच्या विकासाच्या बद्दलच बोलतो. आम्ही जी गावातील जनतेला जी चांगल्या सुविधा देता येतात यासाठीच आम्ही फक्त हे करतो. तर आता ओमदादा चाललेत, तुमचा तर पूर्ण पाठिंबा आहे. म्हणजे ओमराजे हाच तुमचा पक्ष, ते जिकडे जातील तिकडे तुम्ही जाणार.
तर इतर शिवसैनिक आहेत जिल्ह्यातील आहेत, त्यांना काय आव्हान करा? इतर शिवसैनिक व जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांना एकच आव्हान, कारण की जिकडे ओमदादा जातील तिकडे आपण गेलं पाहिजे. कारण की ओमदादा हा सर्वसामान्याचा नेता आहे, कार्यकर्त्याचा नेता आहे. प्रत्येकाचं हित, जिथं चूक तिथं चूक, जिथं बरोबर म्हणून जनतेसाठी काम करणारा नेता आहे ओमदादा. त्यामुळे आपण ओमदादाच्या पाठीमागे सर्व शिवसैनिकांनी उभाच राहायला पाहिजे. पहिला आपण या महत्वाचं राजकीय दृष्ट्या महत्वाचं गाव असलेले तेर या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि ओमराजेचे कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य, ते आतापर्यंत विरोधी सदस्य म्हणून काम पाहिलेलं आहे, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतली. तर त्यांना ओमराजे शिंदे गटामध्ये जाणं हे फायदेशीर वाटतंय आणि जिल्ह्याचा विकास होईल असं त्यांचं म्हणणं आहे. मी रमाकांत हासगुडे, समय संघर्ष न्यूज, तेर, धाराशिव.